नमस्कार मित्रांनो, मी केतन कदम प्रवास केतनच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्या सर्वांचं साईमे स्वागत करतो। साईराम मित्रांनो, सर्वांना साईमे संध्याकाळ। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आणि थंबनेलवरनं तुम्हाला कळालंच असेल, आज आपण जात आहोत म्हणजे पुन्हा एकदा प्रवास करतोय, तो म्हणजे मुंबई टू खेड प्रवास करणार आहे आपण। आणि आजचा प्रवास गावी जायचं एकमेव कारण म्हणजे मित्रांनो अचानक भयानक प्लॅन झाला, कारण का आता लग्न जवळ आलेलं आहे। तर लग्नाची काहीच तयारी झाली नाहीये गावी लग्न असल्यामुळे आपल्याला गावी जाऊन सर्व मंडप हॉल वगैरे सर्व बुक करायचं आहे। लग्न हे दापोलीला असणार आहे, पण आपल्या इथे हळद ही जोरात असणार आहे, त्याच्यामुळे सर्व मंडप वगैरे बुक करायचं आहे। तर आता विरवानी स्टॉपला आलेलो आणि आजचा प्रवास जो आपण करणार आहे ते म्हणजे पुन्हा एकदा आपण गौरीशंकर ट्रॅव्हलने प्रवास करणार आहे। गौरीशंकर ट्रॅव्हलने प्रवास करायचं एकमेव कारण म्हणजे मित्रांनो आज आपण गौरीशंकरच्या नवीन ट्रॅव्हलने प्रवास करणार आहे। ह्या गेल्या 2-3 महिन्यामध्ये गौरीशंकर ट्रॅव्हल ह्या नवीन आलेल्या आहेत आणि नॉन एसी पण आलेले आहे, त्याच्यामध्ये एसी देखील आलेली आहे आणि नॉन एसी स्लीपर देखील आलेले आहे, नॉन एसी सीटिंग देखील आलेले आहे। तर आजचा प्रवास असणार आहे तो धमाकेदार असणार आहे। नॉन एसी स्लीपर जी आली आहे ना मित्रांनो, ती मुंबई ते बोरवली ते मंडणगड पर्यंत आहे। मंडणगडच्या पुढे एक गाव आहे तिथपर्यंत असते, दापोलीपर्यंत ती चालू नाहीये, त्याच्यामुळे आपण त्याचा प्रवास नाही करत आहे। आज प्रवास करणार आहे तो म्हणजे गौरीशंकरच्या एका नवीन ट्रॅव्हल मध्ये, तो म्हणजे आपण सिटिंगने प्रवास करणार आहे। पण ती देखील गाडी नवीन आहे गौरीशंकरची। खरंच केदार दादा आपला एक कोकणातला व्यावसायिक असा व्यावसायिक आहे ज्याने खरंच खूप उंच भरारी केलेला आहे आणि त्या उंच भरारीला कधीच कोणाची नजर नको लागो ही देवाकडे प्रार्थना करेन। आणि अशाच नवीन नवीन गाड्या आपल्या कोकण नगरीमध्ये पळत राहो अशी साईचरणी प्रार्थना करेन। तर खरंच केदार दादा गौरीशंकरचा स्टाफ एवढा हेल्पफुल आहे, एवढा सपोर्टेबल आहे ना मित्रांनो। खरंच गाडीत बसेपर्यंत ते गाडीत बसल्यानंतर खाली उतरेपर्यंत खरंच खूप आपली काळजी घेतात सर्वजण। गौरीशंकरने प्रवास करत देखील असेल तर व्हिडिओ जरा देखील स्किप करून नका। व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आज गौरीशंकर ट्रॅव्हलची नवीन बस बघायला भेटणार आहे। त्याची सिटिंग एरिया कसा असणार आहे, त्याचा ड्रायव्हर त्यांचा स्टाफ कसा असणार आहे, त्याची सर्वांची आपण संवाद करू, गाडी देखील दाखवू। व्हिडिओ जरा देखील स्किप करू नका। व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। तर डायरेक्ट आता बसची वाट बघा, 9:25 टायमिंग दिलेला आहे। बोरवली क्रॉस केलंय गाडीने, सो चिकनाक्याला आल्यावर आपण गाडीची भेट करूया। सो चला प्रवासात काय मजा येते बघूया। सो आपण ज्या ट्रॅव्हलने आता प्रवास करणार आहे ते ट्रॅव्हल आपले आलेले आहे गौरीशंकर 9418। सो आजचा प्रवास जो असणार आहे तो आपला ह्या ट्रॅव्हलने असणार आहे। दापोलीचा राजा मित्रांनो, आजचा जो प्रवास असणार आहे गौरीशंकर दापोलीचा राजा 9418 MH47। मला मी अजून एका गाडीबद्दल सांगितलं होतं, गौरीशंकर बद्दल सांगितलं होतं। तो गौरीशंकर नॉन एसी स्लीपर गाडी आहे। सो ही बघा, या गाडीचा लुक पण खरंच खूप भारी आहे। दापोलीचा राजा 9405 ही स्लीपर नॉन एसी आहे, पण गाडीचा लुक बघा काय भारी आहे। म्हणजे खाली सिटिंग आहे पूर्ण, त्या साईडला 2 जणांच्या, ह्या साईडला एक साईड आहे आणि त्याच्यानंतर ही पूर्ण स्लीपर वरती ही सिंगल स्लीपर आहे आणि बाजूला त्याच्यात 2 स्लीपर्स, म्हणजे 2 जण राहू शकतात असे। भारी भारी भारी। सो आता गाडी आपली लेट होते, पण ही जर मध्ये गाडी आपल्याला दाखवायला भेटली तर आपण दाखवण्याचा प्रयत्न करू। बाकी गौरीशंकरचा युनिफॉर्म बेस्ट। सो नंतर आपण ओळख करू जर आपल्याला मध्ये भेटला तर। त्याच्यात पाठी आपली नॉन एसी गौरीशंकर सिटिंग आलेली आहे, त्याच्याच पाठीबरोबर गौरीशंकर दापोलीचा राजा 2526 एसी गाडी ती देखील आलेली आहे मित्रांनो। ज्या गाडीबद्दल मी तुम्हाला सांगतो की एक एसी गाडी, एक नॉन एसी सिटिंग आणि ती मगाशी तुम्हाला दाखवली नॉन एसी स्लीपर, या तिन्ही गाड्या नवीन आलेल्या आहेत भारी। आणि ह्या गाडीचा लुक मित्रांनो खरंच खूप जबरदस्त आहे बघा। कोकणातली पहिली गाडी आहे जी या लुक मध्ये बनवलेली आहे बघा। याचा आतमध्ये इंटेरियर दाखवतो तुम्हाला, ही एसी आहे, हा फ्रंट लुक आहे पूर्ण गाडीचा, हा फ्रंट लुक आहे। आणि या गाडीबद्दल सांगायचं म्हणजे मित्रांनो आतमध्ये वॉशरूम दिलेलं आहे बघा, हा आतला इंटेरियर आहे सिटिंग आपला स्लीपरचा, हे बघा भारी। आता आतमध्ये जात नाही, एकदा प्रवास करेन तर नक्की दाखवेन। आणि वॉशरूम दाखवतो, गेलाय कोण हे बघा। सो गौरीशंकरने खरंच खूप सुंदर असं एसी मध्ये आपल्याला वॉशरूमची देखील सोय केलेली आहे भारी।
सो तिन्ही गाड्या आपल्याला बघायला भेटल्या आणि तिन्ही गाड्या मित्रांनो या नवीन आहेत, ज्या मुंबई टू आपल्या दापोलीमध्ये धावत असतात. भारी इंटरनल पण भारी आणि हा फ्रंट लुक आहे एसीचा. आणि मी तुम्हाला युनिफॉर्म बद्दल सांगत असतो, हा युनिफॉर्म व्हाईट युनिफॉर्म आहे. तो भारी केदारदा, खरंच खूप सुंदर अशा गाड्या काढलेल्या आहे. सो चला आपला टाइम झालाय कारण ह्याच्या पुढे आपली गाडी आहे. तर आज आपल्याबरोबर प्रवास करणार आहे गौरी शंकरने, माझी लाडकी बहीण. त्या दोघांचा आता बिग बॉसचा शूट झाला, 11ला रिलीज होणार आहे बिग बॉस. सो हाय श्वेता, हाय जाग्या, हॅपी जर्नी. पहिले तुझी वस्तू पहिली चलो बाय. हो चला बाय 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 बाय. चल बाय. आपल्याकडे प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आज प्रवासाला आपल्या सोबत असणार ती म्हणजे श्वेता दांडेकर, मामाची मुलगी. तिला लग्नाची वेगळी तयारी करायची आहे, त्याच्यासाठी ती येणार आहे. तो ट्रॅव्हल निघाली आता आपली. आणि ट्रॅव्हल बद्दल सांगायचं म्हणजे मित्रांनो, कुशन वगैरे बघू शकता, खरंच खूप भारी कुशन गेलेलं आहे. कारण का हे कुशन बघू शकता, हा एवढा जाडपणा दिलेला आहे. म्हणजे 6 तासाच्या प्रवासाला असं सिटिंग आपल्या गौरी शंकरने दिलेलं आहे. म्हणजे खरंच सिटिंग एरिया खरंच खूप चांगला दिलेला आहे. त्याच्यानंतर मग बॅक पुशअप वगैरे बटन देखील आहे बघा, हे बॅक पुशअप बटन आहे. म्हणजे कम्फर्टेबल सीट मागे पुढे करू शकता तुम्ही. बस ऑलमोस्ट भरलेली आहे, पूर्ण बसमध्ये गर्दी आहे. नंतर कोण भेटलं की त्यांचं बाईट घेऊ आपण गौरी शंकर बद्दल. सो सिटिंग बद्दल बोलू तर खरंच कम्फर्टेबल आहे. कारण का त्याचा कुशन बघू शकता तुम्ही, एवढा पूर्ण जाड पण दिलेला आहे. त्याच्यानंतर बॅकला आणि सीट पण त्याची तशीच बनवलेली आहे बघा. सो भारी, आणि स्पेस पण खूप भारी दिलेलं आहे बघा. सो लाईट्स वगैरे पण इथे दिलेले आहेत, एसी पण दिलेले आहे. काही काळात माझ्या मते एसी होईल, पण भारी मजा येईल सिटिंगला जरी एसी असेल तर. सो जबरदस्त. पुढे ठेवण्यासाठी पाणी बॉटल वगैरे. लाईट बंद झाला परत, आणि लाईट बंद झाल्यानंतर इंटेरियर बघा काय भारी वाटतंय, जबरदस्त. जेवल्यानंतर आपण पुढे जाऊ, मग फ्रंट लुक वगैरे तुम्हाला दाखवता येईल, स्टाफशी बोलायला भेटेल गौरी शंकरच्या आपल्या. सो भारी. सो चला थोडा वेळ आता झोपूया, आराम करूया. कारण का जेवल्यानंतर आपण पुढे जाऊन बसणार, त्याच्यानंतर मग त्यांच्याशी बोलू स्टाफ वगैरेशी. सो आता थोडा आराम करतो आणि डायरेक्ट तुम्हाला जेवायच्या स्पॉटला भेटतो. साईराम. सो मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण वैष्णवी हॉटेलला थांबलोय आणि आता वैष्णवी हॉटेलमध्ये श्वेताने तरी बायने राईस आणलाय. पण थंडी एवढी आहे ना की आम्ही सूप ऑर्डर करणार आहे. पण दरवेळी जेवढी गर्दी असते तेवढीच गर्दी आहे. सो थंडी बद्दल बोलायचं म्हणजे मित्रांनो, खरंच खूप थंडी आहे, जबरदस्त थंडी पडलेली आहे. नेहमीप्रमाणे आपण डाळ खिचडी मागवलेली आहे, डाळ खिचडी खाऊया आणि याच्या पुढचा प्रवास आपण कॅबिन मध्ये बसून करणार आहे. कारण का कॅबिन मध्ये बसून आपल्याला दादांशी बोलायला भेटेल, गाडीबद्दल बोलायला भेटेल. सो सर्व माहिती आपल्याला कळेल आणि रस्त्यांची देखील माहिती तुम्हाला सांगण्यात येईल. कारण का गणपतीनंतर रस्त्यांची कामं चालू होती, ती कितपत झालेत, ती केलेत की नाही केले ते आपल्याला आता पुढे बसल्यावरती कळेल. सो ऑर्डर दिली, ऑर्डर आल्यानंतर जेवूया आणि मग डायरेक्ट बाहेर भेटूया. चला मित्रांनो, जेवण वगैरे मस्त झाले आणि आता सध्या दापोलीमध्ये ज्या गाड्या धावत आहेत ना, त्यातली एक गौरी शंकर, त्याच्यानंतर अजून एक गौरी शंकर, एक अश्विनी ट्रॅव्हल आहे. अश्विनी ट्रॅव्हल नंतर तिकडे देखील जी गौरी शंकर आहे ग्रीन कलर मध्ये, इथे एक गौरी शंकर. भारी, म्हणजे सध्या 4 गाड्या आपल्या गौरी शंकरच्या मुंबई टू दापोली प्रवास करत असतात. ही एसी आहे बघा. अच्छा, ही मगाशी मी तुम्हाला दुसरी गाडी दाखवली ती वाली आहे, नॉन एसी स्लीपर. नॉन एसी स्लीपर तिकडे. ही जी गौरी शंकर आहे ती स्लीपर एसी आहे. ही गौरी शंकर नॉन एसी सिटिंग आणि तिकडे परत स्लीपर. सो ही पण गाडी नवीन आहे मित्रांनो, तिचा लुक पण तुम्हाला दाखवतो बघा. गौरी शंकर
म्हणजे 1 2 तिकडे 3 आणि समोर 4. क्या बात आहे. विदाउट सीझन मित्रांनो गौरीशंकरच्या 4 ट्रॅव्हल या मुंबई टू दापोली प्रवास करतायत आणि ते पण फुल आहेत गाड्या. भारी. सो चला आता जो प्रवास करणार तो आपण इकडे कॅबिन मध्ये बसून करणार आहे. सो मजा येणार आहे. गौरीशंकर ट्रॅव्हल मित्रांनो मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं की गौरीशंकर ट्रॅव्हल एवढा स्टाफ हेल्पफुल आहे ना की त्याच्यावरती सर्व डिटेल्स असतात. आता हे तुम्ही बघू शकता सीट प्रमाणे सर्व पेज वरती लिहिलेले आहे आणि गाडी ऑलमोस्ट फुल आहे बघा. त्या पेजवरनं तुम्हाला कळत असेल. सो सीट प्रमाणे आपण कुठे बसणार आहे हे पण देखील मेन्शन केलेलं असतं आणि आपला ड्रॉप पॉईंट म्हणजे आपण कुठे उतरणार आहे ते देखील इथे लिहिलेलं आहे. सर्व डिटेल. विरार टू दापोली गाडी पळत असते MH9418. तेव्हा हे सर्व डिटेल्स असतात. म्हणजे पॅसेंजर आपला हा कोणत्या स्टॉपवरती मुंबईला चढतोय आणि गावी कोणत्या स्टॉपवरती उतरतोय याची पूर्ण डिटेल या पेजवरती असते. जेवण वगैरे आता आपण प्रवासाला सुरुवात केली आहे. आता आपण बसलो तर म्हणजे कॅबिन मध्ये बसलेलं आहे. कॅबिन किती सुंदर प्रकारे सजवलेलं मी तुम्हाला दाखवतो. सर्वात प्रथम कॅबिन मध्ये मी तुम्हाला स्वामी समर्थांचा फोटो दाखवतो. सुंदर असं स्वामी समर्थांचा फोटो देखील इथे लावलेला आहे. त्याच्यावरती तिथे एक छोटी फ्रेम लावलेली आहे जिथे गणपती बाप्पा वगैरे दत्तगुरु तुळजाभवानी आणि लक्ष्मी माता आहे. तिथे श्री स्वामी समर्थ लिहिलेला आहे. हा पूर्ण व्ह्यू आहे तो कॅबिनचा व्ह्यू आहे. आणि आपले ड्रायव्हर दादा तिच्याशी आपण थोड्या वेळातच बोलू. आणि मला असता पिकअप ड्रॉपचा जे मी तुम्हाला सांगत होतो तो आपला हा दादा करत असतो. तो आता देखील बघा 1:15 वाजलाय तरी तो उद्या सकाळी कोणाकोणाचे ड्रॉप कुठे आहेत कोण कुठे उतरणार त्याचं वर्क करतोय. हा स्टाफ आहे मित्रांनो गौरीशंकरचा जो केदार दादाने सांभाळून ठेवलेला आपल्या फॅमिली सारखा. चला प्रवासाला सुरुवात झाल्या. थोड्याच वेळात दादांचे देखील बोलणं होईल आपलं. रस्त्यांबद्दल बोलायचं म्हणजे मित्रांनो आतापर्यंत पेन क्रॉस करत आलोय. ठीक आहे जबरदस्त आहे. पुढे बघत राहूया रस्त्यांची काय हालत आहे. कॅबिनचा व्ह्यू दाखवला मित्रांनो आणि तुम्हाला ओळख करून देतो आपल्या ड्रायव्हर दादाची. स्वप्नील शिगवण आणि हा ड्रायव्हिंग करतात आणि इकडे पारस दादा आहे जो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सर्व काम आताच करतोय तो. तर स्वप्नील दादांना विचारा. स्वप्नील दादा गेली कित्येक वर्ष मी आता गौरीशंकरने प्रवास करतोय. याच्या आधी देखील व्हिडिओ बनवला होता. केदार दादा मला स्वतः भेटला देखील होता पण स्लीपरची तिकीट मला भेटली नाही. पण आज मला सिटिंगचे तात्काळ तिकीट भेटली ही. पण केदार दादा खरंच खूप सपोर्टेबल असतो. जसा पॅसेंजर बरोबर असतो तसा तुमच्यासोबत देखील असतो. कारण फॅमिली मेंबर आहात तुम्हीच जास्त फॅमिली मोठे मेंबर आहात. कारण का तुमच्यामुळे आज पाठी बसलेले सर्वजण सुखाचा प्रवास करत असतात. कारण का तुम्ही आहात म्हणून आम्ही हा कोकण स्वर्ग खूप चांगल्या प्रकारे आरामदायक प्रवास आमच्या गावापर्यंत आम्ही करत असतो. तर तुमचा अनुभव काय आहे गौरीशंकर बद्दल? ट्रॅव्हल कंपनी चांगली आहे आणि लोकांच्या विश्वासातली आहे. सर्व्हिस चांगली मिळते म्हणून पहिला प्राधान्य देतात गौरीशंकरला. हो बरोबर. आणि आता ही गाडी जी नवीन आली आहे किती महिने झाले तरी या गाडीला? या गाडीला आता वर्ष व्हायला आला. म्हणजे आता बहुतेक ज्या गाड्या स्लीपर वगैरे काढले त्यांना वर्ष झाला. स्लीपर आता जे नवीन आले बाथरूम वाली तिला आता 2 महिने वाजले. आणि त्याच्या अगोदर या सिटिंग स्लीपर आले तर महिना झाला. आणि ते आपली स्लीपर विदाउट एसी आहे नॉन एसी आहे. नाही मंडणगड एक नॉन एसी पण आहे ना. ती अंजरल्यातून चालू. ती अंजरले गाव. मित्रांनो मगाशी तुम्हाला सांगितलं की मंडणगडच्या पुढे एक गाव आहे. त्या अंजरले गाव आहे. त्या गावामध्ये ते धावत असते. लवकरच आपल्या इथे देखील नॉन एसी चालू होईल हे दादाला आपण सांगूच. कारण का जर कमेंट मध्ये तुम्ही जर सांगितलं तुम्हाला जर तसा प्रवास करायचा असेल तर नक्कीच केदार दादा याच्या पुढे देखील विचार करेल या गोष्टीचा. आणि आता सीझन म्हटलं तरी आता विदाउट सीझन तरी आपल्या गाड्या 4 गाड्या धावतात. आणि गावावरून 4 मुंबईतून 4. बघितलं मित्रांनो आज सीझन पण नाहीये चालू सध्या. कारण का सीझन कोकणातला असतो तो म्हणजे शिमगा त्याच्यानंतर गणपती महोत्सव आणि 1 मे महिना असतो. पण आजचा महिना जो चालू आहे तो जानेवारी महिना चालू आहे. जानेवारी महिन्यामध्ये लिटरली 4 गाड्या मुंबई टू दापोली आणि दापोली टू
मुंबई अशा टोटल 8 गाड्या धावतायत. भारी. बाकी केदार दादा बद्दल काय सांगाल दादा? चांगलं आहे. केदार पण मालक म्हणून एक सगळ्या गाड्या मेंटेनन्स वगैरे सगळ्या व्यवस्थित, पेमेंट वगैरे सगळ्या टायमात ड्रायव्हरांना. म्हणजे केदारदा वन साइड सर्व सांभाळतो असं म्हणू शकतो आपण. होय, केदार आणि त्याचा भाऊ जयेश. अच्छा, कारण मी केदार दादाला जास्त बोलणं झालंय माझं, भावाशी बोलणं होतं आणि केदार दादाबद्दल आणि वहिनीबद्दलच भेटणं झालं होतं माझं. तर मित्रांनो, खरंच ट्रॅव्हल बद्दल बोलायचं म्हणजे याच्यात देखील आपण व्हिडिओ केला होता. केदार दादाशी समोर देखील भेटलो होतो. तर केदार दादाने हे जे सर्व सांभाळलंय ना, खरंच खूप सुंदर सांभाळलंय. आणि कोकणातला बिझनेसमॅन म्हणजे कोकणातला कोणतरी असा बिझनेस करतोय, खरं प्राऊड फील वाटतं. ते एवढं कोणतरी मोठं होत आहे. आणि योगेश दादांनी देखील आपल्या 2 स्लीपरच्या गाड्या होत्या, त्याचं उद्घाटन योगेश दादाकडून, नॉन एसीचं योगेश दादाकडून उद्घाटन झालं होतं. तर खरंच प्रवासाला असे जात असतील आणि असं भाऊ असेल तर खरंच खूप मजा येते प्रवासाला. प्रत्येक मगाशी पण आपण 2 एसी, नॉन एसी आणि 1 एसी गाडी बघितली, त्याच्यात देखील ड्रायव्हर जात होते, ते खूप सपोर्टेबल होते. कधीतरी नक्की त्या गाडीतून देखील प्रवास करू आपण. आणि दादांनी पण युनिफॉर्म घातलेला आहे. युनिफॉर्म मध्ये आता थंडी आहे त्याच्यामुळे जॅकेट वेअर केलंय, कारण का मित्रांनो खरंच खूप थंडी आहे. मगाशी आम्ही हॉटेलमध्ये थांबलेलो होतो, टेम्परेचर पहिले 15 होतं आणि आता आम्ही तिकडे जाणार म्हणजे मी जे माझ्या घरी जाणार आहे दापोलीला -7 आहे. सो जबरदस्त थंडी असणार आहे. आता देखील आम्ही जॅकेट घालून बसा, समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. सो भारी. चला पुढे बघूया प्रवासामध्ये अजून काय मजा येते, काय धमाल येते. तेव्हा मित्रांनो, अजून रस्त्याची कामं ही चालूच आहेत. हा बघा वन वे आहेत ना, समोरून गाड्या ज्या येत आहेत ना, वन वे असला तरी रस्त्यामध्ये खड्डे बाकीचे आहेत. परत आता सुरू होणार मार्च गणपतीमध्ये रस्त्यांची कामं आणि ती तशी अर्धवट राहणार आहे. ब्रिज वगैरेचं काम चालू आहे. पण हे ज्या पद्धतीने आपण गणपतीला जे बघितलं होतं ना, तेच काम अजून अपूर्ण राहिलेलं आहे. हे कामं कधी होणार आहे आणि नक्की कोणत्या वर्षी होणार हा खरंच क्वेश्चन मार्क आहे. पूर्ण खणून ठेवलेलं आहे. आतापर्यंत काही रस्त्याचं काम दिसून नाही. बेकार आहे. कोकणाच्या अवस्था खरंच खूप बेकार आहे. ते बोर्ड लागलं ना की तुम्हाला त्या ब्रिजच्या खालून तुम्हाला आंबेतला जाण्यासाठी रोड आहे. हा रोड जातो तो मुंबई गोवा हायवे, तो पुढे खेड, पोलादपूर, खेड, लांजा, रत्नागिरी, गोवा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग साठी आहे. सो आपण इथून जाण्याचं एक कारण म्हणजे मित्रांनो, इथून आपल्याला शॉर्टकट पडतो. तो मंडणगड, दापोली, खेड या ठिकाणी जाणाऱ्यांसाठी खूप योग्य मार्ग आहे. आणि ह्या रोडला देखील खूप मजा असते गाडी चालवायला, कारण का घाटाचा रस्ता आहे. आपण पहिला कसेडी खूप चांगला ओळखला जायचा, पण आता कसेडी बंद झाल्यामुळे आता तिकडे बोगद्यातून जावं लागतं. घाटाची मजा गेली, पण आम्ही या रस्त्याने जाऊन ती मजा थोडीफार का होईना अनुभवायला भेटते आम्हाला. आणि जर कोकणात जायचं आहे, जर घाट नसेल तर ती मजाच नाही मित्रांनो. ब्रिजच्या खालून आलात ना की तुम्हाला 6 मार्ग लागेल. ब्रिजच्या खालून बरोबर इकडनं आपल्याला सरळ आता जायचं आणि तो पुन्हा एकदा आपल्याला जो दिसणार आहे तो म्हणजे ब्रिज कोकण रेल्वेचा. आणि खरं सांगायचं म्हणजे गौरी शंकर ट्रॅव्हल आल्यापासून खरंच बाईकचा प्रवास आमचा ऑलमोस्ट बंद झालेला आहे. शेंगाला मी ट्राय करणार आहे, बाईकनेच यायचा प्रयत्न करणार आहे. बघू आता इथून जेमतेम आपण 1-1.5 तासामध्ये पॉवरवाडीला असतो आणि प्रवासाला मजा आली. रस्ता वगैरे सामसून आजची सकाळ आपली कोकणात असणार आहे.
त्यापेक्षा पण आतुरतेने वाट पाहत होतो तो ब्रिज बघायला भेटला आणि धोका बघू शकता. आता आपण आहोत ते म्हणजे आंबेत पूल बद्दल मंडणगड मध्ये राहणाऱ्या दापोली खेड मध्ये राहणाऱ्या लोकांना जास्त काही सांगायची गरज नाही, कारण का सर्वांनाच या ब्रिज बद्दल माहिती आहे. तिथे शांतता आहे बघा ब्रिज वरती, संपूर्ण धोका पडलाय मित्रांनो. आता आमच्या गाडीच्या काचा सर्व बंद आहेत, त्याच्यामुळे बाहेर ते थंडी जाणवत नाहीये. इकडनं 80 चौपाटी, 51 वेळा चौपाटी, 53 अंतरली चौपाटी, 53 आमच्या कोकणात चौपाटी जो काही कमी नसतं ते. एकदा कोकण फिरायला नक्कीच आपण प्रयत्न करू, एक्सप्लोर करायचा आपल्या व्हिडिओमध्ये. कारण का खूप कोकणातले ब्लॉगर्स आहेत, त्यांनी कोकण बऱ्यापैकी म्हणजे खूप चांगल्या प्रकारे कोकण एक्सप्लोर केलंय. पण आपण देखील आपल्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपला कोकण, आपला खेड, दापोली, मंडणगड एक्सप्लोर करायचा प्रयत्न करू. थोड्याच वेळात आता आपण मंडणगड फाटावरनं डायरेक्ट आपण पवारवाडीला उतरू. तिथे आपल्याला रोशन पिकअप करायला आलेलाच आहे. डायरेक्ट पवारवाडीला उतरू आता. सो गौरीशंकरचा प्रवास मुंबईपासून सुरू झालेला आपला इथे पवारवाडीपर्यंत आता थांबलेला आहे. जबरदस्त, खूप भारी ट्रॅव्हल होती. आणि 4:30 वाजता आता आम्ही पवारवाडीला उतरलो आहे. बायची ऑलमोस्ट झोप झाली आहे, पण बाजूचा थोडा त्रास होत होता. तर चला तर रोशन कुठे थांबलाय बघूया आणि त्याला उठवून येतो. चल बघा, भाऊ रात्री आलाय सकाळचं भाडं भरायला. म्हणजे भावाला मानलं पाहिजे खरंच. एखादा पोरगा घरी थांबला असता, पण हा माझ्यासाठी रात्री 10:30 वाजता इकडे रिक्षा लावली आहे आणि एवढ्या सुनसान रस्त्यावरती रिक्षा लावून एका साईडला झोपलाय. तेव्हा गौरीशंकर भावाची माझ्या नवीन रिक्षा आहे. सकाळी कुठे गेलो ना मार्केटला वगैरे तेव्हा दाखवेन मी तुम्हाला. आणि ही चालवली होती मी रिक्षा. हेड्स ऑफ आहे ह्याला, हेड्स ऑफ. भाऊ आपला हाड आहे. चल सामान घेऊया आणि रिक्षातून डायरेक्ट घरी. साईबाय सगळ्या मित्रांनो, फायनली आपण आपल्या कोकण स्वर्गामध्ये आलेलो आहे. सो कालच्या बराचसा व्हिडिओ आता थांबवण्याची वेळ झालेली आहे. कालच्या व्हिडिओबद्दल सांगायचं म्हणजे मित्रांनो, घरी 4:30 वाजता आलो. 4:30 वाजता गाडी पवारवाडीला आली. पवारवाडीवरनं मग आम्हाला इकडे यायला 5:15 वाजले. बोललो व्हिडिओचा एंड करूया. व्हिडिओचा एंड करायला गेलो आणि मोबाईल स्विच ऑफ झाला, कारण रात्रभर मोबाईल चार्जिंग केला नव्हता. त्याच्यामुळे व्हिडिओ करता करता कधी चार्जिंग संपली कळलंच नाही. सो विचार केला आता सकाळी एंड करूया. गाडीबद्दल बोलायचं म्हणजे मित्रांनो, गौरीशंकर ट्रॅव्हलबद्दल मी तुम्हाला पूर्ण गाडी ट्रॅव्हल करता करता सांगितलं. त्यांच्या स्टाफबद्दल सांगितलं, केदारदादाबद्दल सांगितलं आणि दादांनी देखील खूप चांगली माहिती दिली. सो मजा आली, धमाला गेली ट्रॅव्हलिंगमध्ये दरवेळीप्रमाणे. आता गावी काय नवीन करायला भेटणार आहे, गावी काय नवीन दाखवायला भेटणार याचा काहीतरी प्रयत्न करेन. कारण का ऑलमोस्ट छोटी मोठी कामं बाकी आहे. पोपटी करायची बाकी आहे, ती पण करेन. बघूया रोशन काय बोलतो आहे. आणि रोशन खरंच थँक्यू भावा, की रात्रभर तू माझ्यासाठी तिथे थांबून राहिलास, का मला राग येऊ नये म्हणून. आणि नंतर मला एवढं घेऊन आलास घरी, तर लव यू भावा तुझ्यासाठी. सो व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका. बाकी भेटत राहूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, साईराम. बाकी कोकणातली फुल धमाल घेऊ आपण आता. चला.